आपण असं म्हणतो की आपली मुलं लहान असोत किंवा थोडंसं वय झालेली माणसं असो, गुडघेदुखीचा त्रास असतो. म्हणजे मुलांना शक्यतो होत नाही, लहान असतात मुलं, पण त्यांचे पाय वगैरे दुखतात. म्हाताऱ्या माणसांना चालून चालून त्रास होतो किंवा आयुष्यभर इतकं चालणं झालेलं असतं, काम करणं झालेलं असतं, तर आपल्या पायातलं वंगण कमी होतं. तर तूप इतक्या चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींवरती काम करतं की गुडघ्यांमध्ये गुडघेदुखी म्हणा, सांधेदुखी म्हणा, जिथे जॉईंट्स आहेत तिथे आपलं तैलग्रंथी ज्या असतात त्या हळूहळू कमी होत जातात. आणि त्या कमी न होण्यासाठी, त्या बॅलन्स ठेवण्यासाठी तुपाचा समावेश आपल्या डाएटमध्ये असणं फार गरजेचं आहे. तर हे 3 प्रकारचं पाणी मी जे तुम्हाला सांगितलं आहे, गरम पाणी, त्याच्यामध्ये लिंबू आणि मध मिक्स करायचं आहे, लिंबू, जिरं आणि ओवा मिक्स करायचं आहे, लिंबू आणि तूप, असं तुम्ही आठवड्याभरामध्ये रोज वेगवेगळं म्हणजे तुम्ही सोमवारी एक आठवडा वाटल्यास तुम्ही फक्त लिंबू पाणी आणि मध करून घेऊ शकता. दुसऱ्या आठवड्यामध्ये जिरं, गरम पाणी आणि ओवा हे मिक्स करून घेऊ शकता. आणि ही कन्सिस्टन्सी तुम्ही 1 महिना तुम्ही थांबलात, लगेच वजन काट्यावर उभं राहणार, वजन कमी झाले का, वजन कमी झाले का, नाही. किमान 3 महिने तुम्हाला या प्रोसेसला लागणार आहेत. आणि फक्त एवढं करून जर डाएट कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर ह्या गरम पाण्याचा, जिरं, ओवा काहीही फरक पडणार नाही आहे. हे घेत असताना रोज तुम्ही जेवताय काय, किती वाजता जेवताय, 7 वाजता तुमचं मील कंप्लीट होतंय की नाही, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित आढावा घ्या.